आहे. सुमेध चव्हाण पुन्हा तयार होतील. पहिला बॉल तर प्रभावशाली टाकलेला आहे, बांधून ठेवलंय, डॉट आलाय. बॉल क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक. फटका तर खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, बॉल उचलतील टाकतील तोपर्यंत पहिली धाव स्कोर बोर्डवरती येते. विद्यानिकेतन 11 ने या दुसऱ्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा केलाय श्री गणेशा. पहिली धाव ही धाव फलकावरती येते. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विशाल चोरगे आहेत, ज्यांनी या प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक झळकवलं. असा खेळाडू स्ट्रायकर एंडला तयार. एका बाजूला एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुमेध चव्हाण यांनी ऑलराऊंडर खेळ केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार होत आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. विशाल चोरगे यांच्यासाठी बॅकअप बद्दल आपण चर्चा करूया. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बायडिश लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला विशाल चोरगे. विशाल चोरगे यांनी फटका खेळलाय आणि अखेरकार तो बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. विशाल चोरगे यांनी पॉवर प्ले मध्ये आपले हात खोललेले आहेत. पहिलाच बॉल फेस केलाय आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक चांगला फटका, कार्पेटचा असताना एक चांगला फटका. गॅप शोधतोय, बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावेंसाठी आजच्या दिवसातला सुपर 8चा पहिला चौकार आलाय. विशाल चोरगे तयार. बॅट आज सळपली पहिल्या बॉलच्या पाठीमागे. कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर नेला. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. मिश्रण चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये सुमेध चव्हाण यांनी या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलं होतं, परंतु हा बॉल शरीरापासून थोडासा बाहेर ठेवला आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे बॅट्समनच्या. त्याचमुळे की काय हा वाईड बॉल आहे. पुढचा बॉल प्रगती पथावरती पायावरती ठेवलाय, त्याला फक्त फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला आणि अखेरकार अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. विशाल चोरगे यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4. चांगल्या प्रकारचं टायमिंग केलं विशाल चोरगे यांनी या बॉलच्या पाठीमागे. बॉल चांगला होता, पायावरती ठेवला होता आणि त्यानंतर फक्त दिशा दिली, फ्लिक केला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. खोडियार माता 11 विपक्ष विद्यानिकेतन 11 असा रंगलेला एक रोमांचक सामना. सुपर 8चा पहिल्या डावाचा थरार. नजर रोखून धरले. हाय बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे. पण सगळे दात मागतायत फलंदाज बॅटिंग करताना विशाल चोरगे, परंतु ही खासियत आहे ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे सुमेध चव्हाण यांची गोलंदाजीमध्ये असणारी लकब आहे. बॉल कमी गतीचा टाकला, तो शरीरापासून थोडासा दूर ठेवला, बॉलला कट चांगल्या प्रकारे केलं. 10 वरती 0 शेवटचा बॉल षटकातला प्रगती पथावरती. स्ट्रायकरला विशाल चोरगे 3 बॉल 8 वरती बॅटिंग करतायत. याही बॉलवरती आता प्रहार करायला गेले, परंतु विशाल चोरगे यांना रीड केलं सुमेध चव्हाण यांनी आणि हाई बॉल त्याच प्रकारे टाकलेला आहे. आणि याही बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉल येतोय, कोणतीही धाव येत नाहीये. निराश आहेत विशाल चोरगे. ज्या प्रकारचा फटका ते खेळायला गेले, ज्या प्रकारचं सिलेक्शन त्यांनी केलं, उजव्या स्टिचच्या बाहेर आले, परंतु बॉलला कट करता आलं नाही. डॉट आलाय. या शेवटच्या 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव मिळू शकली नाही. 3 डॉट या ओव्हरमध्ये सुमेध चव्हाण यांनी टाकले. 10 धावा खर्च करतायत. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना विद्यानिकेतन 11 ने बनवलेले आहेत 10 धावा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती खानापूर स्टॉपचे राकेश चव्हाण गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. एक पर्व गाजवणारे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. आणि कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी करताना राकेश चव्हाण यांचा खेळ बहरलेला आहे. आज ओव्हर नंबर 2 मध्ये समोर आहेत कोचळेवाडीचे नितीन मांढरे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावलेले आहेत खानापूर स्टॉपच्या खेळाडूने. राकेश चव्हाण यांनी पहिलाच बॉल प्रभावशाली टाकलाय आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे या ओव्हरमध्ये आपला प्रभाव टाकलाय. डॉट आलाय. कोणतीही धाव मिळत नाहीये. प्रतिभा आहे नितीन मांढरे यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात.
हा कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर नेलाय, डॉट आलाय. अलीकडच्या काळामध्ये राकेश चव्हाण यांची गोलंदाजी वाखाडण्याजोगी पाहायला मिळते. ज्या प्रकारचा बॉल टाकला, कट केला, थोडासा पाठी ओढला, संपर्क होऊ दिला नाही, डॉट आलाय. आता नितीन मांढरे यांच्यासमोर बऱ्याचशा अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत, परंतु या अडचणीतून मार्ग आज काढावा लागेल. पुन्हा स्विच हिटच्या फटक्याचा प्रयत्न, पंच आता सांगतात की हा वाईट बॉल आहे आणि तो पुन्हा टाकावा लागेल. आज नितीन मांढरे यांना आपल्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. जो स्वाभाविक खेळ आहे तो आज करावा लागेल. आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल, कारण सुपर 8 फार महत्वाचं आहे. इथे जर जिंकलो तरच पुढची फेरी. हो नाही, हो नाही, या प्रयत्नामध्ये डेंजरस एंडला विशाल चोरगे होते. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला असेल, कारण ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केला, एका क्षणाला असं वाटलं की आता विशाल चोरगे माघारी जात आहेत की काय, परंतु पहा बालंबाल बचावलेले आहेत. जोखीम घेतली या धावेची आणि ती जोखीम परवडणारी नव्हती, परंतु एक धाव या ठिकाणी पूर्ण होतीये. धावसंख्या फार वेळानंतर आता पुढे चालली आहे. 12 0. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे मोठ्या विकेटचं पतन. विशाल चोरगे माघारी जातील. राकेश चव्हाण यांनी महत्वाचा विकेट टिपला. ऐकवान खेळाडूला माघारी पाठवलाय. काय बॉल टाकलाय गोलंदाजी करताना. पाठीमागच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये वाचले, परंतु पहा उजव्या स्टिचच्या बाहेरच्या बॉलवरती आक्रमण करायला गेले. बॅटची कडा बॉलने घेतली आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला आणि त्यानंतर संघाचं सेलिब्रेशन आपण पाहिलं, कारण विशाल चोरगे ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 119 धावा कुठल्या होत्या. हॅलो हॅलो राकेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये कमालीचं षटक हाताळलेलं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये क्रमांक 3 वरती वैगावचे वीरेंद्र सहवाग अर्थात सचिन वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 12 वरती कशी स्थिती आहे. राकेश चव्हाण यांची धारदार गोलंदाजी. 4 बॉल टाकले, 2च धावा दिल्यात. आल्या पावले आक्रमण करायला गेले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, परंतु आज ज्या प्रकारची गोलंदाजी खोडियार माता 11 ने केलेली आहे, वाकाडण्याजोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खोडियार माता 11 ने केली, परंतु आता विद्यानिकेतन 11 ला चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. या बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि यावं लागेल फलंदाज नितीन मांढरे यांना माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा विद्यानिकेतन 11 या टीमला. राकेश चव्हाण आले ओव्हर नंबर 2 मध्ये. 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. 2 महत्वाच्या विकेट दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना राकेश चव्हाण यांनी माघारी पाठवलंय. चांगली गोलंदाजी. 6 बॉल टाकले, 3 धावा दिल्या, 2 गडी गारद केले. राकेश चव्हाण कमालीचं षटक हाताळलंय. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी केली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आसरेगावचा अनुभव बॅटिंगसाठी विद्यानिकेतन 11 साठी नितीन सनस क्रमांक 4 वरती. 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 13 धावा मिळालेल्या आहेत विद्यानिकेतन 11 ला. दोन्ही आघाडीचे फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. राकेश चव्हाण यांनी चांगली गोलंदाजी केली आणि 2 धक्के विद्यानिकेतन 11 या टीमला दिलेले आहेत. ओव्हर नंबर आता 3 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती डुईच्या वाडीच्या गावाचा पर्याय निवडलाय. खेळाडूचं नाव आहे दीपक कळंबे. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे दीपक कळंबे. गाव डुईची वाडी. ओव्हर नंबर 3. स्ट्रायकर एंडला वैगावचे सचिन वाडकर. आक्रमण केलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सचिन वाडकर यांची खासियत आहे आक्रमण आणि सचिन वाडकर हे समीकरण आहे वैगाव गावचं. आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर नंबर 3 चा पहिलाच बॉल सीमा पार. षटकार. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल. स्ट्राइक रोटेट केलेला आहे आणि स्ट्राइक वरती आता
नितीन सनस यांना आणलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 धावा धावफलकावरती. 0-2 गडी बाद. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉलचा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 3. हाही फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला निघाला आणि याही बॉलवरती मोहर लागते. सरळ 6 धावेंची नितीन सनस यांनी आक्रमण केलंय. बॅट तळपलीये. आक्रमण सर्वोत्तम पर्याय आहे आणि तोच निवडला या दोन्ही फलंदाजांनी. शरीरापासून दूर जाणारा बॉल, त्या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान नितीन सनस यांचा टीमसाठी होता 6चा लगान षटकार. साइड अँगलने आपण पाहूया कशा प्रकारचा फटका खेळलाय नितीन सनस. एक पाय पुढे काढला, 2 पायांमध्ये अंतर मेंटेन केलं आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. अनुभव कृतीमध्ये आणलाय. बॉल क्रमांक आता 4. पायांचा वापर केला, खोदून काढलाय, बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय डीप पॉइंटला. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. मैदानाच्या आतमध्ये नितीन सनस यांचा खेळ बहरला. 2 बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं, पायांचा वापर केला, खोदून काढला. पॉइंट आणि कव्हर मधून बॉल मार्गस्थ झाला डीप पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावींसाठी बघता बघता धावसंख्येचा वेग वाढला, कारण या दोन्ही फलंदाजांनी खेळ चांगला केलाय. मैदानाच्या आतमध्ये दीपक कळंब यांनी चांगला खेळ केला होता. ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये त्यांनी षटक हाताळलं होतं त्यावेळेस फार कमी धावा दिल्या होत्या आणि आज थोडेसे मागडे आहेत. 4 बॉल 17 दिलेले आहेत, परंतु संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये खेळ त्यांचा बहरलाय. चांगली गोलंदाजी केलेली आहे या प्रीमियर लीग मध्ये. दीपक कळंबे तयार. फटका हाही खेळलाय, निघाला बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला या बॉल वरती नितीन सनस दाद्या यांनी ठोका. बॉल सीमा पार. षटकार. नितीन सनस आपली प्रतिभा याही वयामध्ये सिद्ध करताना बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार येतोय. आज दीपक कळंबे यांनी ओसंडून धाबा खर्च केल्या. स्थानिक क्रिकेट घनसोली कॉलनीचं खेळतात, एक गाव आकाराचं क्रिकेट डुईची वाडी, परंतु आज या ओव्हरमध्ये ओसांडून धाबा खर्च केलेले आहेत. बॉल पाठवलाय नितीन सनस आणि सीमारेषेच्या पलीकडे. नितीन सनस या नावाचं बादळ आलंय. 3च बॉल खेळलेले आहेत, 16 बनवलेले आहेत. षटकातला शेवटचा बॉल पायावरती होता, त्याला खेळलाय लॉंग लेगला. खेळाडू जातील का, अंतर पार करतील का, तर नाही. आई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आज नितीन सनस तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये काम करतायत विद्या निकेतन 11 साठी. धावफलकावरती 40 धावा, 2 गडी बाद. थाय पॅड वरती असणारा बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. तब्बल 27 धावा या ओव्हर मध्ये विद्या निकेतन 11 ला मिळाल्या. ओपनिंग पेअर जर आपण पाहिली ना तर आज यशस्वी होऊ शकली नाही. म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ना विद्या निकेतन 11 ला ती मिळू शकली नाही, परंतु या मिडल ऑर्डरने येऊन मधल्या फळीतल्या फलंदाजांनी येऊन तो डाव सावरला आणि धावसंख्या पुढे नेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 बनलेले आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया, कारण आजचा अंतिम दिवस आहे. आता कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल या षटकासाठी, कारण 2 षटकं तर टीम खोडियार माता 11 साठी चांगली राहिलेली आहेत, परंतु एका बाजूला विद्या निकेतन 11 साठी नितीन सनस 4 बॉल खेळले, 20 बनवलेले आहेत. सचिन वाडकर 3 बॉल 8. अशा प्रकारची पार्टनरशिप पसरणी गावचे क्रिकेटर ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. धीरज मराठे वेग त्यांच्या गाठीशी ओव्हर नंबर 4 साठी. फटका लॉंग ऑफला खेळला होता, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. फ्लॅट फटका होता. सचिन वाडकर यांचा फटका फसला होता, परंतु इथे बालंबाल बचावलेले आहेत. जीवनदान मिळतंय सचिन वाडकर यांना. एक सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अंदाज चुकला झेलला पकडण्याचा. फटका खेळला तर होता सचिन वाडकर यांनी, परंतु लॉंग ऑफला तो झेल पकडता आला नाही. झेल निसटलाय. बॉलर तयार धीरज मराठे. नितीन सनस यांनी बॉल समोर खेळलाय. 2 खेळाडू बॉलवरती जातील. बॉलची फेकी होते. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. पंचांकडे अपील केली आहे, रेफर केले. तिसऱ्या पंचांकडे आता धाव घेण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये सचिन वाडकर डेंजरस एंडला आहेत, जी फेक झालेली आहे.
त्या फेकवरती आता सचिन वाडकर सेफ आहेत का आउट आहेत आता हे पाहिलं जाईल. परंतु एका बाजूला धीरज मराठे यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली. कारण या अगोदर दीपक कळंबे यांनी 27 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर नॉट आउट आहे, सेफ आहे बॅट्समन. चला एकच धाव या बॉलच्या पाठीमागे जोडूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. परंतु धीरज मराठे यांनी 2 बॉल चांगले टाकलेले आहेत, कौतुक त्यांचंही करावं लागेल. धावसंख्येचा वाढलेला वेग 2 बॉलच्या पाठीमागे कमी केलाय. तिसरा बॉल प्रगतीपथावरती विद्यानिकेतन 11 साठी आणि बॅटची कडा, विकेटचं पतन. वैगावचे सचिन वाडकर जातील माघारी आणि धीरज मराठे यांनी संघाला तिसरं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. धक्का क्रमांक लागलाय तिसरा विद्यानिकेतन 11ला. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. आकाश फरांदे यांच्या हातामध्ये बॉल विसवला. धक्का क्रमांक लागला तिसरा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर पहा या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळता आला नाही, फटका फसला, माघारी जावं लागतंय. चला नेक्स्ट मॅच साठी आपण विनंती करूया शिवतेज बॉयज आणि अष्टविनायक वॉरियर्स आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस आहे, सेकंड मॅचचा आपला टॉस केला जाईल. स्वप्नील कोंडाळकर गाव वासोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मिडल ऑर्डरमध्ये आज चांगली बॅटिंग करावी लागेल. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्याची क्षमता आहे. बॅक टू द बॉलर स्वतः धीरज मराठे यांनी प्रयत्न केला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. अनुभव काय असो ना, तो धीरज मराठे यांनी कृतीमध्ये आणलेला आहे आणि काय षटक हाताळलंय. जबरदस्त स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. नाखुश राहिले कारण ज्या प्रकारे त्यांचा पाय त्या ठिकाणी घसरला, स्टंप पर्यंत पोहोचू शकले नाही. थोडेसे निराश आहेत, परंतु एकंदरीत कामगिरी चांगली केली आहे. 4 बॉल टाकले, 3 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय. मोठी उमेद. नितीन सनस स्ट्रायकर एंडला विद्यानिकेतन 11ची. फुल टॉस बॉल, प्रत्युत्तर देऊ शकले नाही, परंतु या बॉलने गुंगारा दिलाय. शॉट फाईन लेगला आणि बॉल निघालाय सीमारेषे लगत आणि सीमारेषाही चिरतोय. 4 धावांसाठी फटका फसला होता, परंतु या बॉलवरती धावा 4 मिळाल्या. क्षेत्ररक्षकाला बॉलने गुंगारा दिला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय टीम विद्यानिकेतन 11 साठी. धावसंख्या आहे धाव फलकावरती 47, 3 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती धीरज मराठे गाव पसरणी. अड्डा बॅटने फटका खेळलाय. 1 धाव काढली जाईल की दुसरीचा प्रयत्न केला जाईल. एकच धाव म्हणजे या ठिकाणी नितीन सनस यांनी संकेत दिलेले आहेत की अंतिम षटकामध्ये आता स्ट्राईक मी करतोय. 48 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपला, परंतु धीरज मराठे यांनी या ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावा दिल्या, वाढलेला वेग कमी केला आणि संघाला आणखीन एक विकेट मिळवून दिलेली आहे. चांगली गोलंदाजी, परंतु एका बाजूला विशाल चोरगे आणि नितीन मांढरे ही जोडी स्ट्रायकर जोडीमध्ये आली होती. विशाल चोरगे 5 बॉल 8 आणि नितीन मांढरे 6 बॉल 2. सचिन वाडकर 5 बॉल 9, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये नितीन सनस 7 बॉल 26. चांगला खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं सर्वाधिक 2 आकडी स्कोर जर वैयक्तिक कोणी उभा केलाय ना, ते नाव आहे आसरे गावचं नितीन सनस. बाकीच्या फलंदाजांनी सिंगल आकडी स्कोर वैयक्तिक उभा केला. टीमची टोटल आहे 48 धावा. अंतिम षटकाला सुरुवात. शेखर भोसले खानापूर ओव्हर नंबर 5. फटका खेळलाय, बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी तडक फडक बेधडक नितीन सनस यांचा फटका आहे कडक. बॉल सीमा रेषेच्या पार, धाबा मिळतील 6. षटकार. ओल्ड इज गोल्ड. बॉल सीमा पार, षटकार. काय फटका खेळलाय नितीन सनस. आज पुन्हा एकदा त्यांना तो जुना सूर गवसलाय का काय, अशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 54 धावा, 3 गडी बाद. एका बाजूला शेखर भोसले आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू आहेत. फुल टॉस बॉल, खेळाडू बॉलच्या खाली.
झेल निसटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फिक्स स्ट्रायकर एंडला केली आहे. संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकांना. नितीन सनस यांना पुन्हा संधी मिळते. झेल निसटलाय. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की नितीन सनस यांच्या बॅटमधून आलेले स्ट्रोक, एक काळ पश्चिम भागामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारे खेळाडू स्ट्रायकर एंडला नितीन सनस. 8 बॉल 32. योग्य बॉल आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. परंतु शेखर भोसले यांनी हा बॉल चांगला टाकला. पहिला बॉल महागडा होता परंतु त्यानंतर कमबॅक करणारा बॉल टाकला होता. शेवटचे 4 बॉल बाकी. स्ट्रायकर एंडला नितीन सनस. सोडून दिलाय बॉल. नजर रोखून धरली. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. पहिला डाव. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. शिवतेज बॉयज आणि अष्टविनायक वॉरियर्स आपल्यामध्ये यानंतरची मॅच होणार आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. शेखर भोसले खानापूर. हाय बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलं की हाई वाईट बॉल आहे. एक बॉल फार उजवस्तीच्या बाहेर टाकला होता. आता हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. तो बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागतोय. म्हणजे दिशेवरती नियंत्रण शेखर भोसले यांना आणावं लागेल. ती प्रतिभा आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. खानापूर गावचे गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटक क्रमांक 5 साठी उसळलेला बॉल 8 बॅटने खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू होते. तिथे जाऊन बॉल अडवतील. एक सिंगल धाव प्राप्त होईल. स्ट्राईक रोटेट केलंय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. आज स्वप्नीललाही चांगला खेळ करावा लागेल. आज फलंदाजीमध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. आज स्वप्नील आपली छाप मैदानाच्या आतमध्ये सोडतील का बॅटिंग करताना हे पाहावं लागेल. परंतु एका बाजूला शेखर भोसले यांनी कमबॅक चांगलं केलंय. बॉल क्रमांक 4. जागेवरतूनच फटका खेळलाय. सी कॉर्नरला खेळाडू बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. आता क्षेत्ररक्षक करणार नाहीत कोणती चुकी. स्वप्नील चाललेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय 4. टीम विद्या निकेतन 11ला. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आज ड्रोन कॅमेरा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विहंगम दृश्य या वाई सिटीचं आणि या भोवतालच्या परिसराचं कशा प्रकारे दिसतंय हेही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अवकाशातून ही स्पर्धा दिसते कशी. समीर शिंदे ड्रोन कॅमेरा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेला आहे. आणि विहंगम दृश्य आपल्या प्रत्येकाला बघायला आवडतं. शशी कोचळे संघ मालक आले आणि त्यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. संघ मालकांचा फटका तुफानी आलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी 65 धावा धावफलकावरती. शशी कोचळे कोचळेवाडी. छोट्या उसळीचा बॉल आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे. हा बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. विद्या निकेतन 11 साठी महत्वाचा षटकार आलाय. परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. शेखर भोसले बॅक टू द बॉलर खेळलाय. कोणती धाव मिळेल का. एक सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. फेक स्ट्रायकर एंडला आणि 2 धावाचं चातुर्य पाहायला मिळालं. या बॉलच्या पाठीमागे पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत. आणि पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा 67. विद्या निकेतन 11ने खोडियार माता 11ला बनवायच्या आहेत धावा 68. येणारे बॉल 30. नितीन सनस काय खेळ केला. दुहेरी आकडा वैयक्तिक उभा केला. 10 बॉल 35. सचिन वाडकर 5 बॉल 9. विशाल चोरगे 5 बॉल 8 आणि शशी कोचळे 2 बॉल 8. राकेश चव्हाण फार कमी धावांचं षटक हाताळलं. 3 धावा दिल्या. 2 गडी गारद केले. शेखर भोसले 19 धावा दिल्या. धीरज मराठे ज्याने एका षटकामध्ये 8 धावा दिल्या. 1 गडी गारद केला. परंतु दीपक कळंबे आज 27 धावा त्यांनी दिल्या. चला टॉस साठी आपण आलात का. टीम शिवतेज बॉयज आणि अष्टविनायक वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. या अगोदर देखील तुम्हाला अनाउन्समेंट केलेली आहे. जर एकच कॅप्टन उपस्थित असेल तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या.
यानंतरची मॅच महत्त्वाची आहे. दोन संघांमध्ये लढत आहे. एका बाजूला शिवतेज बॉयज आणि त्यांच्या विपक्ष अष्टविनायक वॉरियर्स अशी लढत आहे. शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता खेळणार आहे. राहुल इंगळे फौजी आणि सतीश दा कोंडके यांच्या मालकीचा असणारा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. राहुल दादा वाडकर आणि अजित दादा पेटकर या प्रताप शिर्के यांच्या शुभास्ते हा या ठिकाणी टॉस होणार आहे. राजीव शेठ शिर्के यांचे ते मोठे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस होईल. टॉसमध्ये दोन कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सतीश सनस आणि अमित बॉन्ड यांच्यामध्ये आता हा नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल होईल. सेकंड मॅच आपल्या समोर येणार आहे. चला विद्यानिकेतन आपण मैदानाचा ताबा घ्या आणि टीम खोडियार माता 11 आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण टॉस करत आहोत. टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समधून सुपर 8 चा दुसरा थरार, सुपर 8 ची दुसरी मॅच आहे. टॉस या ठिकाणी होत आहे. दोन्ही कॅप्टन्स हस्त आंदोलन करतायत, एकमेकाला शुभेच्छा देत आहेत. टॉस झालेला आहे आणि टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. टीम शिवतेज बॉयज बालेगर या टीमने त्यांनी सांगितलंय, अमित बॉन्ड सांगतात या ठिकाणी की आम्ही गोलंदाजी करतोय. सतीश सनस आणि टीम अष्टविनायक वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. चला मैदानाचा ताबा घ्या, बॅटिंग ऑर्डर पाठवा. खोडियार माता 11 ला विनंती करूया. सेटिंग सेकंड इनिंगला होते आता सुरुवात. चला दोन्ही टीम आपण घाई करा, वेळ आपण जास्त घेऊ नका. आज अंतिम दिवस आहे. चला फिल्डिंग लावा. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती येत आहे. एका बाजूला टार्गेट आहे 68 धावांचं. खोडियार माता 11 विपक्ष विद्यानिकेतन 11 अशी लढत आहे. मॅचचा सुरुवात होईल. दोन्ही संघांना आपण देत आहोत सेकंड इनिंग साठी भरभरून शुभेच्छा. ओव्हर नंबर आता 1 साठी पर्याय निवडलेला आहे मांढरदेव गावाचा. फिरकी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धेचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन विक्रम मांढरे गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. एका बाजूला ओझरडे गावचे एक नामवंत खेळाडू आक्रमक फलंदाज आकाश फरांदे, सोबतीला खानापूरचे शेखर भोसले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. पहिला बॉल प्रगती पथावरती येईल. लक्ष्य आहे 68 धावांचं. येणारे बॉल 30. पहिला बॉल प्रगती पथावरती. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. पहिला बॉल प्रगती पथावरती येतोय. पहिलाच बॉल आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय बॅटिंग करताना फलंदाज आकाश फरांदे. शेखर भोसले यांनी भव्य बॉल पाठवला सीमा पार. षटकार. शेखर भोसले यांनी सुरुवात षटकाराने केली आहे. 1992 साली मार्क ग्रेट बीच यांनी अशा प्रकारचा षटकार पहिल्यांदा मारला होता. चांगला बॉल टाकलाय.
दिशा दिली, कव्हर्सला खेळाडू आहे, डॉट आलाय, कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये डॉट. शेखर भोसले यांनी आपली प्रतिभा पहिल्या बॉल पासून दाखवली. साइड अँगल पहा, पहिल्याच बॉल वरती प्रहार केला डावाच्या आणि तो बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. खानापूरचे शेखर भोसले. विक्रम मांढरे यांना आज जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वपूर्ण षटक आहे, विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि गोलंदाजीमध्ये वाई तालुक्यामधलं एक चांगलं नाव गोलंदाजी मार्कवरती आहेत विक्रम मांढरे. एका बाजूला बॅटिंग मध्ये शेखर भोसले ज्यांनी ज्या प्रकारचा दमखम दाखवलाय त्यांचा खेळ आपण पाहिला. षटकार आलाय, तिसरा बॉल, जागेवरतूनच फटका खेळलाय, हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी शेखर भोसले यांचा वार. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. आक्रमण केलंय पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये, लेग स्पिनलाही पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. काय टायमिंग केलंय या बॉलला खेळण्यासाठी, अगदी सहजरित्या बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आज विक्रम मांढरे यांना तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. बऱ्याचशा स्पर्धा गोलंदाजीमध्ये गाजवलेल्या आहेत. याही बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे. त्याही पेक्षा मोठा नाही होणार. खोडियार माता 11ला धावांचा तोटा, बॉल सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय, नटराज मुद्रा फटका या बॉल वरती खेळलाय. शेखर भोसले यांनी एक पाय हवेत घेतला आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. विक्रम मांढरे 18 धावा खर्च करतायत. शेखर भोसले चांगली बॅटिंग, 4 बॉल 18. चांगला बॉल, इथे पहा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. संधी निर्माण करून दिली विक्रम मांढरे यांनी या बॉलच्या पाठीमागे. एका क्षणाला असं वाटलं की बॉलने बॅटची कडा घेतली आहे का, परंतु पहा थोडेसे निराश आहेत विक्रम मांढरे, कारण ज्या प्रकारचा बॉल टाकला होता तो बॉल प्रभावशाली होता. शेवटचा बॉल बाकी आहे. विक्रम मांढरे तयार. एका बाजूला ज्यांची बॅट तळपली आहे शेखर भोसले. काय खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले तोडलाय बॅटिंग करताना शेखर भोसले यांनी. हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. खोडियार माता 11 साठी खानापूरचा शेखर भोसले पॉवर प्ले तोडतोय आणि पॉवर प्ले तोड बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये या वाई प्रीमियर लीग मध्ये. सुपर 8च्या पहिल्या मॅच मध्ये तब्बल कुठलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा प्रत्युत्तर दिलंय खोडियार माताने विद्यानिकेतन 11ला. काय फटका खेळला, जागेवरतूनच बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. परंतु आता अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला विद्यानिकेतन 11 संघ. हे षटक फार महत्वाचं आहे, कारण या षटकामध्ये धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करायचा आहे आणि संघाला विकेट मिळाली नाहीये, ती विकेट मिळवून द्यायची आहे. आणि षटक क्रमांक 2 साठी जांभळी गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे धर्मा चिकणे. गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत, ज्यांचं सेलिब्रेशन एखादी विकेट मिळाल्यानंतर बघण्यासारखं असतं आणि ते प्रेक्षकांना आवडतं. असे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती जांभळी गावचे धर्मा चिकणे. 22 धावा पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये खोडियार माता 11ने कुठलेले आहेत. परंतु एका बाजूला आकाश फरांदे बॅटिंग साठी तयार. आयकॉन खेळाडू धर्मा चिकणे विकेट टेकर गोलंदाज आहेत. अनेक वेळा संघासाठी विकेट घेतलेले आहेत. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल कट केलाय आणि अखेरकार खेळाडू आहे डीपला. बॉलवरती येतील एक सिंगल धाव. पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळते. धर्मा चिकणे यांनी पहिला बॉल जो आहे तो लेन बॉल टाकलाय आणि त्या बॉलवरती आकाश फरांदे यांनी एक धाव काढली आणि स्ट्राइक कुणाला दिलंय, शेखर भोसले. धर्मा चिकणे गोलंदाजी मार्कवरती तयार. अनेक वेळा विकेट घेतलेले आहेत, परंतु या मॅच मध्ये विकेट घेतील का. समोर आहेत शेखर भोसले खानापूर.
आणि अखेरकार अकूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय लॉंग लेग सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. शेखर भोसले यांनी आक्रमण सुरूच ठेवले. आता धर्मा चिकणे यांच्यावरती हल्ला चढवलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पुल केलाय आणि पुल पॉवरफुल आहे. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. धर्मा चिकणे यांचा हा बॉल मागडा आहे. पहिला बॉल चांगला होता परंतु याही खेळाडूने गोलंदाजी करताना आपली छाप 1 गाव 11 मध्ये सोडली आहे. धर्मा चिकणे तयार. हाई बॉल त्याच प्रकारे टाकला आणि आता हा बॉल निघालाय सीमारेषा पार. या बॉलची उडान शेखर भोसले यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. एका बाजूला शेखर भोसले यांचं आक्रमण थांबण्याचं नाव घेत नाही आणि याही बॉलवरती प्रहार मोठा केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. आज वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात खानापूरचे शेखर भोसले पाहायला मिळत आहेत. काय खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. धर्मा चिकणे 3 बॉल टाकले. 3 बॉल बाकी आहेत. विकेट घेण्याची ती क्षमता धर्मा चिकणे यांच्याकडे आहे परंतु आज आपली प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. जो चांगलं खेळणार तो गाजणार. बॉल क्रमांक 4 धर्मा चिकणे गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. स्ट्रायकरला शेखर भोसले. 8 बॉल 32. कमी गतीचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट आला. आता जो स्वाभाविक बॉल आहे तोच इथे टाकलेला धर्मा चिकणे यांनी. डॉट आलाय. कोणती डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आज अतुलनीय खेळ करावा लागेल. विद्यानिकेतन 11ला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. डॉट आला या ओव्हर मधला पहिला डॉट. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दिशा दिली आहे. खेळाडू डीपला आहेत. एक सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या पुढे सरसावतीये. आता इथून पुढे 19 बॉल 34ची गरज आहे. टीम खोडियार माता 11ला शेवटचा बॉल बाकी धर्मा चिकणे यांचा. अद्यापही विकेट मिळाली नाहीये विद्यानिकेतन 11ला. खोडियार माता या टीमची सुरुवात दमदार झाली आहे. स्ट्रायकर एंडला ओझरडे गावचे आकाश फरांदे. हाई बॉल त्याच दिशेने खेळलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. त्याच प्रकारचा फटका या दोन्ही बॉलच्या पाठीमागे खेळला. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 3 बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा केली होती की धर्मा चिकणे यांनी जास्त धावा दिल्या परंतु 3 बॉलच्या पाठीमागे जोमाने कमबॅक केलं आणि या ओव्हरमध्ये अवघ्या 13 दिल्या. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉलच्या पाठीमागे 35ची पार्टनरशिप आहे. 10 बॉल 33. बॅटिंग करताना शेखर भोसले आणि 2 बॉल 2 आकाश फरांदे. आता येणारे 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती एका अनुभवी खेळाडूला बोलवलेला आहे. गाव आहे आसरे आणि नाव आहे नितीन सनस ज्यांनी बॅटिंगमध्ये चांगला खेळ केलाय. बॅटिंगमध्ये आपली लकब दाखवली आहे परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. बॉलला वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे चांगली आहे. अनुभव आहे गाठीशी परंतु आज उभं राहावं लागेल संघाच्या पाठीशी कारण इथून पुढे 18 बॉल 33ची गरज आहे. संघाला विकेट मिळाली नाहीये. स्ट्रायकरला बॅटिंगमध्ये आकाश फरांदे 2 बॉल 2 वरती बॅटिंग करतायत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. बॅकअप बद्दल आपण चर्चा निश्चित करूया. पायावरती असणारा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आकाशाला गवस निघालत. बॉल निघाला सीमा पार. आकाश फरांदे यांचा वार. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मन हरकून टाकणारा फटका. आकाश फरांदे क्वालिटी स्ट्रोक. षटकार. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत संपूर्ण थराराबद्दल. काय फटका खेळलाय आकाश फरांदे यांनी. गरकन गिरकी घेतली. बॉलला भिरकावून दिलं. राऊंड द विकेट. बॅकफुट वरती गेले. हाय बॉल पाठवलाय सीमारेषा पार. फ्लॅट पॅरलल षटकार. आकाश फरांदे या नावाची आता सुनामी आली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. या बॉलची कहाणी फटका आहे आकाश फरांदे यांचा तुफानी आणि आकाश फरांदे नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमा पार. षटकार.
नितीन सनस एका ऑलराऊंडर खेळाडूवरती आक्रमण केलंय. आता चांगला बॉल. नितीन सनस आपला अनुभव कृतीमध्ये आणतायत. 2 बॉल महागडे टाकले, त्यानंतरचा हा बॉल चांगला टाकलेला आहे. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये, पेठेन मी पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि ते सामर्थ्य आज मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. त्या सामर्थ्याने लढावं लागेल. बॉल क्रमांक 4. फटका खेळलाय, लांबी कमी पडली आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे फलंदाज शेखर भोसले खानापूर जातील माघारी. परंतु काय खेळ केला. 33 धावांचं योगदान दिलं 11 बॉल मध्ये. सुरुवात संघाला दमदार करून दिली. चांगली बॅटिंग. 4 षटकार 2 चौकार 300च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली आहे. 11 बॉल 33 धावांचा खेळ केला तर 14 बॉल 20ची गरज आहे. आणि ही विकेट विद्यानिकेतन 11ला मॅच मध्ये घेऊन येईल का. 68 धावांचं प्रत्युत्तर देताना खोडियार माताने बनवलेले आहे धावा 48. बॅटिंग करताना विद्यानिकेतन 11ने प्रथम 67 बनवल्या. 68चं टार्गेट दिलंय खोडियार माता 11ला. आता 14 बॉल 20ची गरज आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाचवडचे सोमनाथ मोरे. दिशा दिली या बॉलला. खेळाडू आहे डीपला, परंतु अखेरकार बॉल गॅप शोधतोय. बॉल सीमा पार. पाचवडचे सोमनाथ मोरे आले आणि पहिलाच बॉल फेस करताना बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्येतला आता अंतर हळूहळू कमी होऊ लागलंय. आता 13 बॉल 16ची गरज आहे. नितीन सनस यांचा हाय बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल 16ची गरज. ओव्हर नंबर 3चा अंतिम बॉल. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सोमनाथ मोरे आले आणि पहिलाच बॉल पाठवला सीमा पार. नितीन सनस यांनी संघाला एक विकेट निश्चित मिळवून दिली आहे. आता एका बाजूला मापक लक्ष राहिले, त्याचा बचाव विद्यानिकेतन 11ला करायचा आहे. 13-16 16-13. फटका लाजवाब. बॅकलिफ्टचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बॅटिंग करताना सोमनाथ मोरे यांनी धावा मिळतील 6. षटकाराला याही बॉलवरती. मन प्रफुल्लित करणारा फटका सोमनाथ मोरे यांच्या बॅट मधला. बॉलने घेतली भरारी. फटका आहे सोमनाथ मोरे यांचा भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धाबा बनवायच्या आहेत 10. समीकरण बदलतं. असं म्हणतात की वेळ बदलते, परंतु आता एका बाजूला खोडियार माता 11ची वेळ बदलली आहे, परंतु आता विद्यानिकेतन 11ला आपली वेळ बदलता येईल का. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. 12 बॉल 10ची या मॅच मध्ये गरज आहे. खोडियार माता 11 या टीमला 12-10 10-12. गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघ मालक कोचळेवाडीचे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. शशी कोचळे सर या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे शशी कोचळे. ओव्हर नंबर 4. 12 बॉल 10ची गरज. चांगला बॉल. सुरुवात डॉट बॉलने केली आहे, म्हणजे इथून पुढे 11 बॉल 10ची गरज. कमी धावसंख्येचाही सामना रंगतो, त्यासाठी आज करावी लागेल चांगली गोलंदाजी. अनुभव आज पणाला लावावा लागेल. शशी कोचळे यांना जे काय जीवनामध्ये क्रिकेट खेळलंय ना, त्याच्यातले 6 प्रभावशाली बॉल इथे टाकावे लागतील. पहिला तर टाकलाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आकाश फरांदे. हाही बॉल डॉट टाकलाय. दुसराही बॉल डॉट आलाय. 10 बॉल 10ची आता गरज आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे आज मजबूत ठेवावे लागतील विद्यानिकेतन 11ला. 10 बॉल 10ची गरज.
शशी कोचळे तारणहार बनतायत, संकट मोचक बनतायत. परंतु एका बाजूला ओझरडे गावचे एक मोठं नाव आकाश फरांदे. भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाची आकाश फरांदे यांना जाऊन मिठी मारलीये शशी कोचळे यांनी. विकेटचं पतन होत आहे. 3 बॉल डॉट मधली अष्टी वाकवली आहे, ड्रीम बॉल टाकला आणि आकाश फरांदे यांना माघारी पाठवलंय. मॅच आता बनतीये. 9 बॉल 10 ची गरज आहे. एकतर्फी वाटणारा सामना आता दोन्ही बाजूला वाटतोय. दोन्ही संघांना बरोबरीची संधी या मॅच मध्ये आहे. हारा वही जो लढा नाही, याही मॅच मध्ये लढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये मधल्या फळीमध्ये येऊन आपली छाप सोडली. अनेक चांगले फटके खेळलेले आहेत. ऋषी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये, समोर शशी कोचळे यांची धारदार गोलंदाजी. 9 बॉल 10. बॅक टू द बॉलर. एकही धाव नाहीये आतापर्यंत. शशी कोचळे यांची गोलंदाजी आवडली असेल ना. अंडर प्रेशर एकदा जोरदार टाळ्या. सोपं नव्हतं अशा प्रकारचे बॉल टाकणं. आता 8 बॉल 10. परिस्थिती बदलतीये. ऋषीलाही बांधून ठेवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 5. खोलवर टप्प्याचा बॉल. खेळाडू जातील का? अंदाज चुकला. बॉलने सीमारेषा ओलांडलीये 4 धावेंसाठी. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत. शशी कोचळे यांचा प्रयत्न आणि तिथे पहा झेल घ्यायला गेले. अंदाज चुकला. त्यानंतर पहा पाठी जाऊ शकले नाही आणि पुढे येऊ शकले नाही क्षेत्ररक्षक. बॉलने सीमारेषा ओलांडली. 7 बॉल 6 ची गरज आहे. फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला आणि मॅचचा कळस रवणारा फटका ऋषीच्या बॅट मधून आला आणि खोडियार माताने सुपर 8 चा पहिला सामना इथे जिंकला. अभिनंदन. विद्यानिकेतन 11 आपल्या संघर्षाला सलाम आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे खेळलेला आहात. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला, सेमीसाठी क्वालिफाय होत आहे. खोडियार माता 11 संघ. ऋषी यांनी हा विजयाचा कळस रवणारा फटका खेळला आणि संघाला विजय मिळवून दिला. चला, सेकंड मॅचला सुरुवात होईल आणि दोन्ही संघांना विनंती की आपण मैदानाचा ताबा घ्या. वेळ घेऊ नका. आजचा अंतिम दिवस आहे. बॅटिंग मध्ये नितीन सनस दादा यांनी दमखम चांगला दाखवला. 10 बॉल 35 बनवल्या. त्यानंतर एकाही खेळाडूला मोठा खेळ करता आला नाही. शेखर भोसले जी सुरुवात हवी होती खोडियार माता 11 ला ती करून दिली. 11 बॉल 33 बनवल्या. म्हणजे नितीन सनस यांनी जी बॅटिंग केली ना, त्या बॅटिंगचं उत्तर शेखर भोसले यांनी दिलं. आकाश फरांदे 15, सोमनाथ मोरे 10 आणि ऋषीच्या